नमस्कार साहेब. काल तुम्ही होते का? नाही दुसरे होते. दुसरा पालवे, तुमचा नंबर लागेल मला. आणि साहेब ही जागा पेपर माझ्या नावाचे आहेत. हा संदीप भोईर इथे जमाव करून ही पोरं बिरं घेऊन कशाला उभा आहे? पुढे पोरं गेले. एक आहेत पोरं नाहीत. हा व्हिडिओ काढतोय, तिथे पोरं बसवल्यात, इथे पोरं बसवल्यात, तिथे पोरं बसवलेली आहेत. हे काय हा? पोलिसांना घेऊन हे काय दादागिरीचे नवीन धंदे चालू झालेले आहेत? पोलिसाचं नाही, मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. बाकीचं मला काय माहिती आहे. नाही पण हे कशासाठी उभे आहेत? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आले ना? जो काल गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात मी स्पॉट पाहायला आलेलो आहे. बाकीचं माझं स्पॉट पाहण्यासाठी आलेलो आहे. तुमचं काय असेल सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात बघा. मला याच्याशी काही हॅलो, नंतर फोन कर. थांब. हो हो, नंतर फोन कर. माझ्याशी काही डोकं लावू नका. माझा तुमच्याशी काहीच संबंध नाही. मी फक्त स्पॉट व्हेरीफाय गुन्ह्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आलेलो. हा मग हे काय आहे? काय मला काहीच माहित नाही त्यांचं काय. एवढे गुंड आणि एवढा जमाव फर्स्ट क्लास पद्धतीने घेऊन चालू आहेत. तिथे झोपडा करून बसलेले आहेत. इन्व्हेस्टिगेशन करताय ना, समोरचा माणूस खोटी तक्रार करतोय, माझ्या जमिनीत उभा येतो. बघा मी काय सांगतो, तुमचं काय नाव मला सांगा. गणेश का? आता तुम्ही येताना मंदिराकडे बघून आले ना, यांच्या बाईकवर आले ना तुम्ही? त्यांनी मी फक्त स्पॉटमध्ये कुठं मला इन्व्हेस्टिगेशनसाठी कॅमेरे आहे का ते चेक करतो मी. बाकी या रोडला कुठं आहे असा काही प्रकार नाही. तुम्ही माझ्या विरुद्ध काही गैरसमज करून घेऊ नका. मी गैरसमज नाही, तुमच्या समोर इथे जमाव करून काम करतोय. ही लोक जमाव करून तुमच्या समोर का उभे आहेत? ही पोरं कोण आहेत? हे वॉचमॅन आहेत का गुंड आहेत? हा संदीप भोईर हा क्रिमिनल माणूस आहे. कोण लागत नाही तुमचा, तुमची गाडी घेऊन येणार इन्व्हेस्टिगेशन का. पंच सांगितलंय साहेबांना, ते येतील 10-15 मिनिटात येतील. ते घटनास्थळ करणं गरजेचं होतं. स्पॉटला बघा ना, गाडी जाते गेलं. मला फक्त